तर आज तुम्हाला मी घेऊन आले रुखवताचं सामान खरेदी करण्यासाठी तुळशीबागेतल्या एका सुंदर अशा ठिकाणी जिथे तुम्हाला जे हवं ते प्रत्येक गोष्ट इथे मिळेल आणि कुठेही जास्त फिरायची गरज पडणार नाही। तर हे ठिकाण आहे तुळशीबागेच्या मंडईच्या एक्झॅक्ट समोर, तुळशीबाग पार्किंगच्या शेजारीच। इथे खूप काही भेटतात, जसं की तुम्हाला कुरड्या पापड्या घ्यायच्या असतील तर त्याही इथे भेटतात। तिथून सुरुवात आहे तोरणांची आणि बॉक्सेसची, जे बॉक्सेस नवरीला दिले जातात साखरपुड्यामध्ये, तिथून सुरुवात आहे। आणि इथून आतमध्ये बरंच मोठं दुकान आहे हे। तर आता इथे पहा माहेरचा आहेर म्हणून किती छान छान बॉक्सेस सजवलेत। वरती बघा तोरण लावलेले आहेत, परत मेहंदी म्हणून थर्मोकॉल वरती लिहिलेलं जे डेकोरेशन साठी आपल्याला लागतं ते सगळे तिथे आहे। बरंच काही अवेलेबल आहे, जसं आपण पुढे जाईल तसं तुम्हाला पाहायला मिळेल। आता इथे पहा मेन रुखवताच्या मध्ये म्हणजे काहीच तुम्हाला द्यायचं नसेल तरी बेसिक जर तुम्हाला जे काही द्यायला लागतं ते इथं आहे। आपण फेरे घेतो त्या टायमिंगला सुपारी लागते, ती सजवलेली सुपारी इथे आहे। इथे बघा बॉक्सेस आहेत, चार्ट्स आहेत, सौभाग्यवती भव, तिथे बँगल्स आहे, ते डोली आहे, परत तुळशी पण आहे तिथे, आणि असं बैलगाडी पण आहे, असं वरती असं सगळं आहे तिथे। तर ते सगळं ना बेसिक गोष्टी असतात ज्या लागतातच आपल्याला द्यायला, तर त्या आहेत तिथे। तिथून पुढे आल्यानंतर बघा आता इथे तोरण चालू झालेत आणि हे तोरण वेगवेगळ्या प्राइस मध्ये आहेत। थोडेसे तोरण महाग आहेत, म्हणजे 650-700 मध्ये, पण तोरण पण तितके सुंदर आहे। तसं बार्गेनिंग पण करू शकता तुम्ही, जर ॲट अ टाइम तुम्ही लग्नासाठी बरीचशी खरेदी इथं करत असाल तर नक्कीच पैसे कमी होतील। सिंगल तोरण घ्यायला गेलात तर तिथे मे बी पैसे कमी होणार नाहीत, पण डिझाईन्स तुम्ही पहा, खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत, मला बघता क्षणीच इतके आवडले। आणि आता पुढे जशी मी आले तर इथे आपल्याला जे हळदीचे दागिने लागतात ना, तर ते हळदीचे दागिने इथे अवेलेबल आहेत। आपल्याला तुळशीबागेमध्ये बऱ्याच ठिकाणी शोधावे लागतात। तर आता इथे बघा सगळे इथे सिंगल, तुम्हाला जर फक्त बिंदी घ्यायची असेल तर ती सिंगल बिंदी पासून सगळे दागिने अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता। आता स्क्रीनवरती तुम्ही लक्ष ठेवा की काय काय भेटतंय तिथे, कारण की बोलता बोलता चुकून मी एखादी गोष्ट विसरू शकते बोलायला, पण तुम्हाला स्क्रीनवरती सगळं दिसतंय। आता इथे जे काही तोरण वगैरे आहे, तोरण तर खूप सारे तिथे। पुढे येताल तर साखरपुड्यामध्ये जे बॉक्सेस लागतात आपल्याला फ्रुट्स ठेवण्यासाठी आणि बाकी बरंचसं काही ठेवण्यासाठी, तर बघा तिथे बॉक्सेस पण आहेत। आणि हे जे साज म्हणून आपण साखरपुड्यामध्ये नवरीला देतो, मुलाकडनं मिळतो, त्याचा एक बॉक्स रेडीमेड आहे तिथे। आणि बाकी हे सगळे बॉक्सेस आहेत जे साखरपुड्यामध्ये खूप महत्त्वाचे असतात आणि बऱ्याचदा ओटी भरणाला वगैरे पण हे बॉक्सेस लागतात। तर इथे वेगवेगळ्या व्हरायटीचे बॉक्सेस इथे अवेलेबल आहेत। इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता किती छान छान डिझाईनमध्ये अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही नक्की इथून घेऊ शकता। त्यानंतर परत अगेन पुढे आल्यानंतर इथे तोरण वगैरे लावलेले आहेत। आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्ही रिटर्न गिफ्टमध्ये किंवा अगेन बॉक्सच्या ऐवजी तुम्हाला फ्रुट्स किंवा हे सगळं ठेवण्यासाठी इथे बाकीचे व्हरायटीजमध्ये म्हणजे प्लेट्स वगैरे ह्या सगळ्या अवेलेबल आहेत, त्यामध्ये पण तुम्ही ठेवलं तर ते छान दिसेल साखरपुड्यासाठी आणि ओटी भरण्यासाठी। आणि अगेन पुढे गेल्यानंतर हे जे डेकोरेशनचं सामान आहे तर ते सगळं आहे। आणि आता पुढे थर्मोकॉल वरती हळद किंवा मेहंदी किंवा अन्नप्रशान संस्कार असं लिहिलेलं जे काही डेकोरेशनसाठी सामान असतं तर ते पण तिथे होतं। आणि त्यानंतर पुढे बघा हे बॉक्सेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही रिटर्न गिफ्टसाठी वगैरे हे सगळे देऊ शकता, काजू बदाम ठेवायचे जे बॉक्सेस रिटर्न गिफ्टमध्ये येतात। त्यानंतर इथे एंगेजमेंटसाठी लागणारे जे प्लेट असतात ज्याच्यामध्ये रिंग्स ठेवले जातात, इतक्या सुंदर सुंदर व्हरायटीजमध्ये इथे त्या प्लेट होत्या, तुम्हाला बाहेरनं कुठनंही अरेंज करायची गरज पडणार नाही, इथे बरेच व्हरायटी तिथे अवेलेबल होत्या। आणि पुढे डेकोरेशनचं सामान होतं, हे हळदी वगैरे हे सगळं। आणि इथे हळदी ठेवण्यासाठी ना जे ताट वगैरे असतात ते पण डेकोरेशन केलेले ताट वगैरे इथे अवेलेबल होते, तर हे पण तुम्ही घेऊ शकता। पुढे गेलात तर इथे पहा दिवाळीसाठी पण काही सामान आहे, जसं की हे दिवे लावायचं वगैरे, तर हे आपल्याला दिवाळीसाठी उपयोगाला पडू शकतं। परत तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला इकडे फ्लॉवर पॉट्स पण अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये आहेत, तर तुम्ही सुंदर सुंदर याचं डेकोरेशनसाठी घरात ठेवू शकता किंवा रुखवतावरती पण देऊ शकता। आणि बऱ्याच जणांना हाऊस असते आपल्या मुलीला ना पितळाच्या भांड्यांचा सेट द्यायचा, तर इथे बघा इथे वेगवेगळ्या व्हरायटीचे सेट होते, म्हणजे लहान मोठे, तर तुम्ही तेही इथून घेऊ शकता, इथे सगळं अवेलेबल आहे। तर तुम्हाला इथे एकदा यावं लागेल फक्त, की जेणेकरून तुम्हाला सगळं तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघता येईल की तुम्हाला काय काय इथं हवंय। त्यानंतर ते पाहे बायकांची चित्र जे आहेत ते ऑटोमॅटिकली गोल गोल फिरतात आणि हे आजकाल गणपती डेकोरेशनमध्ये किंवा लग्नाचे जे रुखवत असतात तिथं डेकोरेशन म्हणून मांडलं जातं, तर ते खूप चाललंय, तर तेही तुम्हाला तिथे अवेलेबल आहे। आणि त्यानंतर पुढे अगेन तेच तोरण वगैरे, हे सगळं तोरणाचे तर काही कमी नाहीच तिथे। आणि ते बायकांच्या चित्राचे जे काही सेट आहेत ते आणखीन खूप सारे व्हरायटी तिथे होते। आणि बाकी ते सुंदर सुंदर असे झुमर पण लावलेले आहेत। इतका सुंदर रुखवताचा सेट तुम्ही इथून तयार करून घेऊन जाऊ शकता, सो तुम्ही इथे नक्की एकदा व्हिजिट करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।